करते. हा आम्हाला म्हणजे 10th नंतर कन्फ्युजन सायन्सला आम्ही घेतलं ऍडमिशन. पण नंतर थोडा 93% असल्यामुळे आम्ही घेतलं. पण नंतर त्याला थोडा इंटरेस्ट कमी वाटतोय असं जाणवलं, म्हणजे 6 महिने यामध्ये गेले. तर बर ते अगोदरच 10th नंतर आम्ही यांच्याकडे काउन्सिलिंग केलं मॅडमकडे. तर अगदी परफेक्ट रिझल्ट आलेला आहे की त्याचा कल हा कॉमर्स किंवा आर्ट्सकडे आहे. तर ते पहिलाच 10th नंतर करायला पाहिजे मुलांचं, म्हणजे तुमचं थोडे 6 महिने तरी नुकसान होणार नाही. की पर्सेंटेजवर काही नसतं, की त्यांचा इंटरेस्ट पण बघितला पाहिजे किंवा बर त्यांची ॲबिलिटी किंवा पर्सनॅलिटी हे सगळं चेक करूनच आपण अ, हे केलं पाहिजे. अगदी 100% रिझल्ट आलेला आहे आम्हाला. तर अगदी त्याचं अडॅप्टिव्हिटी म्हणा, तो ऐकत म्हणजे स्वतःच खरं बघ, बरोबर. दुसऱ्यांचं तो ऐकून घेत नाही. ह्या गोष्टी अगदी बरोबर आलेल्या आहेत त्यांच्या. तर हे 10वी नंतर डिसिजन जेव्हा घेतलेला होता, तर हा श्रीनिवासचा डिसिजन होता की म्हणजे कसं तुम्ही प्रॉपर काही विचार करून सायन्सला गेला होता? नाही, आम्ही पर्सेंटेजवरच गेलो, कारण हा टॉपर मध्ये म्हणजे क्लासमध्ये. 92% मिळाले क्लासमध्ये म्हणून तुम्ही सायन्सला हा गेलाय. गेलो, तो बोलत होता मला जायचंय आर्ट्सला म्हणून. पण आम्ही हम्म. म्हटलं एवढे पर्सेंटेज आहेत, सायन्सला पण 93% आहेत. तर बरं. 93 मार्क आहेत सायन्स, मग काही बरं तसं श्रीनिवास, नाहीये तुला काय असं. वाटतंय 92% आल्यानंतर सायन्समध्ये काय गडबड झाली? मला म्हणजे इंटरेस्टच नव्हता असं वाचताना, ते आतून येत नव्हतं की असं हे स्टडी करायला पाहिजे. आणि सोशल स्टडीजमध्ये लाईक खूप जास्तच मला होते, 96 होते मला पर्सेंटेज बरं. टेन्थमध्ये. म्हणून त्यापासूनच मला खूप आवडत होतं लहानपणापासून ऑलमोस्ट, की मी आधी इथेच तुला करिअर असं करायला पाहिजे. लक्षात आलेलं होतं की मला आर्ट्स आवडतं म्हणून, बरोबर आहे? हो, आलं होतं. ओके, पण नाही, 10th ला पर्सेंटेज मिळाल्यामुळे तिथे गडबड झाली. तिथे गडबड झाली. हम्म. ओके, पण तुला काय वाटतं ह्या ओव्हरऑल प्रोसेस मधनं म्हणजे मुलांना खरंच क्लॅरिटी येऊ शकते का? आणि म्हणजे तुला कशी वाटली ही प्रोसेस, आणि हाऊ हो, यू क्लॅरिटी येऊ विल गेट शकते द आणि हेल्प? लवकरात लवकर केलं पाहिजे तसं. जर तुम्हाला असं चांगलं करिअर करायचं असेल तर अंडरस्टँड करायला लागते तुम्हाला थोडं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. ओके. ठीक आहे, फक्त तुझ्यासारखी चूक ही कोणी करू नये म्हणून हा एक थोडासा आपण जस्ट फीडबॅक घेतलेला आहे. बट इट्स व्हेरी नाईस डिस्कशन. खूप चांगला होता आणि तुझी क्लॅरिटी खूप चांगली आहे ऍक्च्युली. फक्त थोडीशी मेहनत करायला पाहिजे. हा, त्याला पण तुमचं बोलणं पटलं नाही, तर मग तो बोलायला पण जात नाही. मग ते आवडलं नाही पुढच्याचं बोलणं, तर तो राईट, म्हणतो राईट. ते माझ्या विरुद्ध बोलतात असं वाटतं त्याला. नाही, विरुद्ध वगैरे काही नसतं. काय रिपोर्ट आपल्याकडे असते, त्याच्यामुळे व्हॉट एव्हर लाईक द रिझल्ट्स आर इन फ्रंट ऑफ अस, वी नीड टू ऍक्सेप्ट इट. राईट. आणि कुठेही आपण शुगर कोटिंग केलेली नाहीये. श्रीनिवासला पण लक्षात आलं असेल की मी हा, अगदी हो. जेवण सोडण्यापर्यंत पण मी बोलले तिथपर्यंत. हा, हो, ते सॅक्रिफाईस सगळं इज इट. फॉलो. ओके, थँक्यू चलो मॅम. देन, ऑल द बेस्ट श्रीनिवास. येस. ओके. थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅम. येस, थँक्यू.